नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची कामं वेळेत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार उपक्रमाला प्रारंभ. आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं म्हणजे अघोषित आणीबाणी. खासदार अशोक चव्हाण यांची टीका. राज्यभरातले सर्व पेट्रोल पंप आठवडाभर नियमित सुरू राहणार. आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची कामं वेळेत सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल भूम इथं उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. पीक विम्यातून कर्ज खात्यात जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी. पीक कर्जाचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावं. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीनं खरीप पूर्व नियोजन करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मागे असलेल्या तालुक्यांनी जुलैपर्यंत कामं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी हिवरा इथं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल कामांची पाहणी तसंच जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत पारडी इथं लाभार्थी शेतकऱ्यास धनादेश वाटप तसंच सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत हिवरा गावात 5 लाभार्थींना मुख्यमंत्र्यांनी ईपीओएस यंत्राद्वारे धान्य वाटप केलं. पाणी फाउंडेशनच्या वतीनं जलसंधारण कामाअंतर्गत श्रमदान केलेल्या शालेय विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात शिंदी या गावी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार उपक्रमाला काल प्रारंभ झाला. तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. तलाव प्रकल्पातला गाळ शेतकऱ्यांना मोफत नेता येईल. गाळ वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च शासन करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा जाफराबाद तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना तसंच शाश्वत पाण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची कामं मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जाफराबाद तालुक्यात गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जिल्ह्यातलं आदर्श ग्राम खासगाव इथं उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात गॅस जोडणीचं वाटप करून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास आदी योजनांअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी कामगारांशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला पारडी फाट्यानजीक काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर सौम्य बळाचा वापर करत त्यांना ताब्यात घेतलं. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कथित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भोकरदन इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. उस्मानाबाद इथं मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कथित लाठीमाराचाही खासदार चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला. दरम्यान काँग्रेसच्या वतीनं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवेंच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करून दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हिंगोली इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून दानवे यांचा निषेध केला. राज्यभरातले सर्व पेट्रोल पंप आठवडाभर नियमित सुरू राहणार असल्याचं पेट्रोल वितरक संघटनेनं स्पष्ट केलं आहे. संघटनेचे राज्य सचिव अकील अब्बास यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनानं नियुक्त केलेल्या अपूर्व चंद्र समितीचा अहवाल तसंच वितरकांसोबत झालेला करार तेल कंपन्यांनी पाळला नसल्याचं सांगत वितरक संघटनेनं रविवारी इंधन विक्री बंद ठेवण्याचा तसंच सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या एकाच पाळीत इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे दोन्ही निर्णय संघटनेनं तुर्तास मागे घेतले आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र NewsOnAIR.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्णपदक पटकावलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत 65 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पुनियानं दक्षिण कोरियाच्या ली से-युंग चूलवर 6-2 असा विजय मिळवला. या कुस्ती स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत महिलांच्या गटात साक्षी मलिक, विनेश फोगाट, सरिता आणि दिव्या या कुस्तीपटूंनी आपापल्या गटात रौप्य पदक पटकावलं आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ तथा निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी बाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. बाम यांचं परवा सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं होतं. आकाशवाणी वृत्तसेवा विभागाचे माजी प्रमुख तसंच पत्र सूचना कार्यालयाचे माजी मुख्य सूचना अधिकारी आय राम मोहन राव यांचं काल गुडगाव इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राव यांनी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान संरक्षण मुख्यालयात तसंच कारगिल युद्धादरम्यान माहिती विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथले क्रीडा संघटक जसप्रीत भाटिया यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं. ते 44 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथं उपचार सुरू होते. औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रात भाटिया यांचं मोलाचं योगदान आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाअंतर्गत जालना आणि बदनापूर तालुक्यातील 25 गावातील शेतकऱ्यांच्या संपादित होणाऱ्या जमिनीला बाजारभावाच्या चौपट मोबदला देण्याबाबत शेतकरी हक्क आणि बचाव कृती समितीतर्फे काल मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेततळी, विहिरी, पक्की घरं आहेत. त्याचंही योग्य मूल्यांकन करून मोबदला देण्यात यावा. बाधित शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं आदी मागण्याही संघटनेनं केल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्ती, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अनेक शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. किसान क्रांती संघटनेतर्फे काल औरंगाबाद इथं ही माहिती देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात मात्र पावसानं जोरदार हजेरी लावली. कन्नड, गंगापूर तालुक्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा परिसरात काल सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. दरम्यान नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात परवा झालेल्या वादळाचा केळी पिकावर मोठा परिणाम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी आज मतदान होत आहे. 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2017-18 हे वर्ष शिक्षणाची मोहीम राबवण्यासाठी तहरीक-ए-तालीम म्हणून साजरं करणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत अल्पसंख्याक विकास मंत्रालयाच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं गेल्या 3 वर्षात शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार वाढीच्या योजना आणि कार्यक्रम राबवून त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं. खत पुरवठा करणाऱ्या सहकारी तसंच खाजगी कंपन्यांनी सहकारी पणन संस्था आणि शेतकऱ्यांच्या कंपन्यांना काही अटी शिथिल करून खत खरेदी विक्रीची परवानगी द्यावी असं सहकार तसंच पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सूचित केलं आहे. मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खतं उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची कामं वेळेत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रमाला प्रारंभ. आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं म्हणजे अघोषित आणीबाणी, खासदार अशोक चव्हाण यांची टीका. राज्यभरातले सर्व पेट्रोल पंप आठवडाभर नियमित सुरू राहणार. आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.